अरिथमेटिक प्रोग्रेशनला आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये पहिला कन्सेप्ट सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजे काय? हे बेटा सिक्वेन्स कुणाला म्हणायचं बघा. 1 2 3 4 5 6 पुढचा नंबर काय असणार आहे? पुढचा नंबर काय असणार आहे? याच्या पुढचा नंबर काय असणार आहे? त्याच्यानंतर ना 2 4 6 8 10 पुढचा नंबर काय असणार आहे? त्याच्या पुढचा नंबर काय असणार आहे? 3 6 9 12 15 18 पुढचा नंबर काय असणार आहे? तर पुढचा नंबर जर ओळखता येत असेल तर त्याला काय म्हणायचं? पुढचा नंबर जर ओळखता येत असेल तर त्याला काय म्हणायचं? सिक्वेन्स म्हणायचं. ठीक आहे. 2 4 8 16 32 पुढचा नंबर काय येणार आहे? पुढचा नंबर काय येणार आहे? 16. तर हे सगळे काय आहेत? सिक्वेन्स आहेत. हे सगळे काय आहेत? सिक्वेन्स आहेत. ठीक आहे. हे पहिले 3 जे आहेत हे वेगळ्या प्रकारचा सिक्वेन्स आहे आणि हा वेगळ्या प्रकारचा सिक्वेन्स. हे सगळे सिक्वेन्स आहेत. हे काय आहेत? सिक्वेन्स आहेत. ठीक आहे. सगळे सिक्वेन्स आहेत. पुढचा नंबर जर ओळखता येत असेल तर त्याला काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं? सिक्वेन्स. सिक्वेन्स कुणाला म्हणायचं? पुढचा नंबर जर ओळखता येत असेल तर त्याला म्हणायचं सिक्वेन्स. हे बेटा सिक्वेन्सचे 2 प्रकार आहेत. एकाला म्हणायचं अरिथमेटिक प्रोग्रेशन, दुसऱ्याला म्हणायचं जॉमेट्रिक प्रोग्रेशन. हे पहिले 3 जे आहेत त्याला म्हणायचं अरिथमेटिक प्रोग्रेशन. काय म्हणायचं याला? अरिथमेटिक प्रोग्रेशन. आणि याला म्हणायचं जॉमेट्रिक प्रोग्रेशन. याला काय म्हणायचं? जॉमेट्रिक प्रोग्रेशन. याला अरिथमेटिक प्रोग्रेशन का बरं म्हणायचं आणि याला जॉमेट्रिक प्रोग्रेशन का बरं म्हणायचं? अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये काय असतं बघा. हे बेटा प्रत्येक 2 नंबर जे आहेत त्यांच्यामध्ये एक कॉमन डिफरन्स आहे. प्रत्येक 2 टर्म मध्ये काय आहे? कॉमन डिफरन्स आहे. या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? 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 या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे? ठीक आहे. तर प्रत्येक 2 टर्ममध्ये 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्ममध्ये डिफरन्स जर सेम असेल तर त्याला म्हणायचं अरिथमेटिक प्रोग्रेशन. त्याला काय म्हणायचं? अरिथमेटिक प्रोग्रेशन. एक कॉमन डिफरन्स डी जर एक्झिस्ट करत असेल, सिक्वेन्समध्ये कॉमन डिफरन्स डी जर एक्झिस्ट करत असेल तर त्याला म्हणायचं अरिथमेटिक प्रोग्रेशन. 2 टर्म मध्ये इकडे कॉमन डिफरन्स एक्झिस्ट करतो का बघा. या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे? किती आहे? 2 आहे. या दोघांत डिफरन्स किती आहे? 4. या दोघांत डिफरन्स किती आहे? 8. इथं 2 आहे, इथे 4 आहे, इथे 8 आहे. तर कॉमन डिफरन्स एक्झिस्ट करत नाही. तरी सुद्धा हा सिक्वेन्स आहे. ही जी सिक्वेन्स आहे याला म्हणायचं जॉमेट्रिक प्रोग्रेशन. कारण इथे एक कॉमन मल्टिपल एक्झिस्ट करतो. इथे काय एक्झिस्ट करतो? कॉमन मल्टिपल. याला 2 नी मल्टिप्लाय केल्यावर काय मिळतंय? 4. 4 ला 2 नी मल्टिप्लाय केल्यावर काय मिळतंय? 8. 8 ला 2 नी मल्टिप्लाय केल्यावर काय मिळतंय? 16 ला 2 नी मल्टिप्लाय केल्यावर काय मिळतंय? 32 ला 2 नी मल्टिप्लाय केल्यावर काय मिळतंय? 64. येते का लक्षात? हे बेटा कॉमन मल्टिपल जर एक्झिस्ट करत असेल तर त्याला म्हणायचं जॉमेट्रिक प्रोग्रेशन. काय म्हणायचं त्याला? काय म्हणायचं त्याला? कॉमन डिफरन्स एक्झिस्ट करत असेल तर काय म्हणायचं? सिक्वेन्समध्ये कॉमन डिफरन्स एक्झिस्ट करत असेल तर त्याला म्हणायचं अरिथमेटिक प्रोग्रेशन. सिक्वेन्समध्ये कॉमन मल्टिपल एक्झिस्ट करत असेल तर त्याला म्हणायचं जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ठीक. 2 4 6 8 10 12 हे सुद्धा एक अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. कारण प्रत्येक 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मध्ये कॉमन डिफरन्स डी एक्झिस्ट करतो. इथं कॉमन डिफरन्स डी किती आहे सांगा? कॉमन डिफरन्स डी किती आहे? किती आहे? 4 - 2 किती येतो? 6 - 4 किती येतो? 8 - 6 किती येते? कॉमन डिफरन्स इथे 2 आहे. ठीक आहे. इथे पहिला जो नंबर आहे फर्स्ट टर्म त्याला T1 ने डिनोट करायचं. फर्स्ट टर्म त्याला T1 ने पण डिनोट करतात. त्याचं दुसरं नाव आहे ए. पहिला टर्म काय आहे? दुसरा टर्म काय? दुसरा टर्म काय? दुसरा टर्म काय आहे? 4 आहे. बरोबर का? तो 4 कसा भेटलाय बघा. पहिल्या टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड केल्यानंतर दुसरा टर्म भेटले. बरोबर का? ए ची व्हॅल्यू 2 आहे. या 2 मध्ये कॉमन डिफरन्स ऍड केल्यानंतर 4 भेटले. तिसरा टर्म कसा भेटेल? ए प्लस डी मध्ये परत डी ऍड केल्यानंतर हे बेटा या 4 मध्ये परत एकदा डी ऍड केल्यानंतर 6 मिळते. मागच्या टर्म मध्ये परत एकदा कॉमन डिफरन्स ऍड केल्यावर पुढचा टर्म मिळेल. फोर्थ टर्म कसा भेटणार आहे? मागच्या टर्म मध्ये
परत एकदा कॉमन डिफरन्स ऍड केल्यानंतर काय मिळणार आहे, पुढचा टर्म मिळतो. ए बेटा, याला असं लिहू का ए प्लस 2d, याला असं लिहू का ए प्लस 3d, बरोबर. याला लिहितो ए प्लस डी, 1d लिहितो, आणि इथे लिहितो ए प्लस 0d, बरोबर. ए मध्ये किती डी ऍड केलेत, 0d. इथं ए मध्ये किती डी ऍड केलेत, 1. इथे किती, 2. इथं 3. फिफ्थ टर्म कसा भेटेल, फिफ्थ टर्म कसा भेटेल ह्याच्या फॉर्म्युला सांगा बघू. पहिल्या टर्म मध्ये किती डी ऍड करावं लागेल, चौथा टर्म फाइंड आउट करण्यासाठी 3 डी ऍड करावं लागेल, 3 दा कॉमन डिफरन्स ऍड करावं लागेल. पाचवा टर्म फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल, पाचवा टर्म फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला ए प्लस 4d. इथे जो नंबर आहे त्याच्यापेक्षा एक नंबर कमी आहे बघा, इथे 5 असेल तर इथं 4d आहे. तर nth टर्म असेल, शेवटचा टर्म जर असेल nth टर्म, तर इथे काय असणार आहे, ए प्लस एन मायनस 1d. 5 पेक्षा एक कमी होता, 4 पेक्षा एक कमी होता, 3 पेक्षा एक कमी होता, तर एन पेक्षा एक कमी म्हणजे एन मायनस 1d. तर हा पहिला फॉर्म्युला आहे जे आपल्याला लागायचं. कुठला फॉर्म्युला लागायचा आहे, या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये कोणताही टर्म तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल, 10वा टर्म, 12वा टर्म, 15वा टर्म, nth टर्म जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर हा फॉर्म्युला आहे. या टीएनच्या फॉर्म्युल्यामध्ये ए बेटा, हा जो टीएनचा फॉर्म्युला आहे, टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1d. त्याच्यामध्ये एन काय, टीएन काय, टीएन काय आहे, nth टर्म आहे, ह्याला काय म्हणायचं, nth टर्म. फॉर एक्झाम्पल 2, 4, 6, 8 आणि 10. इथे नंबर ऑफ टर्म्स किती आहेत, नंबर ऑफ टर्म्स किती आहेत, 1, 2, 3, 4, 5. नंबर ऑफ टर्म्स 5 आहेत. तर nth टर्म काय, nth टर्म म्हणजे लास्ट टर्म किती आहे, लास्ट नंबर टर्म, नंबर सांगा फक्त, हा नंबर कोण आहे, लास्ट टर्म काय, n. नंबर ऑफ टर्म्स 5 आहेत आणि लास्ट टर्म काय 10 आहे. तर हा काय आहे, टीएन म्हणजे काय, nth टर्म आहे, लास्ट टर्म आहे. शॉर्ट मध्ये याला काय म्हणू शकतो, लास्ट टर्म, लास्ट टर्म. ऍक्च्युअल मिनिंग त्याचा असं नाही आहे, nth टर्मच आहे, पण तुम्हाला लक्षात राहण्यासाठी सांगतो. ए म्हणजे काय, फर्स्ट टर्म आहे, काय आहे, फर्स्ट टर्म. एन काय आहे, हा एन काय आहे, नंबर ऑफ टर्म्स इन एपी. त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये किती नंबर ऑफ टर्म्स आहेत, या एपी मध्ये किती टर्म आहेत, किती नंबर आहेत, 5 आहेत, तर एन ची किंमत 5 आहे. हा डी काय आहे, हा आहे कॉमन डिफरन्स, हा काय आहे, कॉमन डिफरन्स. येत्या लक्षात हा फॉर्म्युला, फॉर्म्युला लक्षात येते का, या चॅप्टर मध्ये 2च फॉर्म्युले आहेत, त्यातला एक फॉर्म्युला हा आहे, लक्षात येते का फॉर्म्युला. 3, 6, 9, 12, 15, 18. या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये हे बेटा, ए ची व्हॅल्यू सांगा बघू, ए ची व्हॅल्यू काय, ए म्हणजे पहिला टर्म असतो, ए ची व्हॅल्यू काय, काय ए ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर कॉमन डिफरन्स किती आहे. आता कॉमन डिफरन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी मेथड काय बघा, T2 मायनस T1 करायचं, T2 मायनस T1. सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, सेकंड टर्म काय 6 मायनस फर्स्ट टर्म काय, तर कॉमन डिफरन्स किती आहे. नंबर ऑफ टर्म्स किती आहेत, या एपी मध्ये नंबर ऑफ टर्म्स किती आहेत टर्म्स, किती आहेत 6. आणि nth टर्म काय, nth टर्म काय, nth टर्म काय, शेवटचा टर्म 18. येते लक्षात तुम्हाला. तर हा फॉर्म्युला आहे, nth टर्मचा फॉर्म्युला काय, ए प्लस एन मायनस 1d. ठीक आहे, ए ची व्हॅल्यू माहिती असेल, एन ची व्हॅल्यू माहिती असेल, डी ची व्हॅल्यू माहिती असेल, तर तुम्हाला टीएन कॅल्क्युलेट करायला सांगतात. या फॉर्म्युल्यामधून कोणतीही व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगतात. नंबर ऑफ टर्म्स दिलेले असतील, कॉमन डिफरन्स दिला असेल, शेवटचा टर्म दिला असेल, नंबर ऑफ टर्म्स किती आहे विचारतील, प्रश्न फिरून विचारतात, फॉर्म्युला एकच आहे, लक्षात येते का. दुसरा फॉर्म्युला, सम ऑफ एन टर्म्स 2, 4, 6, 8, 10, 12. असा अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. या सगळ्या टर्म्सचा सम, सम म्हणजे एडिशन, त्याचा फॉर्म्युला आहे. सम ऑफ एन टर्मचा फॉर्म्युला काय, काय फॉर्म्युला, काय फॉर्म्युला आहे का लक्षात, फॉर्म्युला सम ऑफ एन टर्मचा फॉर्म्युला काय, n/2
इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 d. ह्याचाच एक दुसरा फॉर्म n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. एल म्हणजे काय, लास्ट टर्म. ठीक आहे, हे दोन फॉर्म्युले लागायचे. बरोबर का. या सगळ्या टर्म्सचा तुम्हाला जर सम करायचा असेल या फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यूज टाकायची. करून बघूया किती टर्म्स आहेत तिथे. 1 2 3 4 5 किती आहेत, 6 आहेत. S6 सम ऑफ 6 टर्म्स, याला काय म्हणायचं, सम ऑफ 6 टर्म्स. सम ऑफ 6 टर्म्स किती आहे, नंबर ऑफ टर्म्स. n म्हणजे काय, नंबर ऑफ टर्म्स आहे. किती नंबर ऑफ टर्म्स आहेत, 6 आहे. 6 डिवायडेड बाय 2. 2 टाइम्स a म्हणजे पहिला टर्म. पहिला टर्म कोण आहे, पहिला टर्म कोण आहे, कोण आहे पहिला टर्म तिथं. प्लस n मायनस 1 नंबर ऑफ टर्म्स 6 मायनस 1 कॉमन डिफरन्स किती आहे, 4 मायनस 2 किती आहे, S6 हा 3 येतो, हा 4, 5 2 जा 10, 3 आणि हा 14, 14 3 जा 4 3 जा 12, 1 3 जा 3 प्लस 1 4, 42. सम ऑफ 6 टर्म्स 42 येते का. 2 प्लस 4 6, 6 प्लस 6 12, 12 प्लस 8 20, 20 30, 30 प्लस 12 किती आलं, बरोबर का. तर हे दोन फॉर्म्युलेज लागायचे आपल्याला. तर टोटल किती फॉर्म्युले लागायचे आपल्याला, हे दोन फॉर्म्युले लागायचे. आणि nth टर्मचा फॉर्म्युला काय, nth टर्मचा फॉर्म्युला a प्लस n मायनस 1, हे तीनच फॉर्म्युले लागायचे या चॅप्टरमध्ये. हे तीनच फॉर्म्युले लागायचे. येते का लक्षात, येते का लक्षात. PYQs बघायचे याचे. पहिला PYQ बघा. फॉर गिवन an AP a इक्वल टू d इक्वल टू अँड देन T2 इक्वल टू, बेटा a ची व्हॅल्यू दिली, d ची व्हॅल्यू दिली, T2 म्हणजे सेकंड टर्म फाइंड आउट करायचं. त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मधला पहिला टर्म दिलाय, कॉमन डिफरन्स दिलाय. कॉमन डिफरन्स किती आहे, कॉमन डिफरन्स किती आहे, 0 आहे. म्हणजे पहिल्या टर्म आणि दुसऱ्या टर्म मध्ये काय डिफरन्सच नाही आहे. 0 आहे म्हणजे काय, कॉमन डिफरन्सच एक्झिस्ट करतो. बरोबर का. तर दुसरा टर्म भेटेल कसा, पहिला टर्म तुम्हाला माहिती आहे, पहिला टर्म काय आहे, एक सेकंड. बेटा पहिला टर्म काय, T1 म्हणजेच a किती आहे, पहिला टर्म किती आहे, पहिला टर्म किती आहे, 3.5. कॉमन डिफरन्स किती आहे, सेकंड टर्म कसा भेटेल, पहिल्या टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड केल्यानंतर. बरोबर का. पहिला टर्म आहे 3.5, कॉमन डिफरन्स आहे 0, सेकंड टर्म किती येणार आहे, 3.5. त्यांनी सेकंड T2 टर्मच विचारलं, किती आली, 3.5. कुठला ऑप्शन बरोबर आहे, ऑप्शन. आताच्याच पेपरमध्ये विचारलेलं आहे. फाइंड द कॉमन डिफरन्स ऑफ द फॉलोइंग AP. कॉमन डिफरन्स किती आहे, दोन टर्म मधला डिफरन्स किती आहे, 4 मायनस 4, T2 मायनस T1 किती आहे, 0. ऑप्शन डी बरोबर. येते का लक्षात. द सिक्वेन्स -10 -6 -2 2 डॅश 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 दिलेलं आहे. ऑप्शन काय बघा, इज एन एपी, इज एन एपी, इज एन एपी, इज नॉट एन एपी. एपी आहे का विचारलंय. परत काय म्हणलंय, डी ची व्हॅल्यू ह्यापैकी कुठली विचार. कॉमन डिफरन्स डी कसा कॅल्क्युलेट करायचा, ए बेटा डी कसा कॅल्क्युलेट करायचा, कॉमन डिफरन्स डी कसा कॅल्क्युलेट करायचा, T2 मायनस T1 करायचं. T2 मायनस T1 करतो. T2 क्या आहे, -6 मायनस T1 काय आहे, -10. किती येते बेटा हे, मायनस इंटू मायनस, -6 प्लस 10 किती येते, कॉमन डिफरन्स काय आहे, 4. पहिल्यांदा हा एपी आहे का, याच्यामध्ये 4 ऍड केल्यावर काय येते, -6, याच्यामध्ये 4 ऍड केल्यावर -2, याच्यामध्ये 4 ऍड केल्यावर एपी तर आहे, कॉमन डिफरन्स काय आहे, 4 आहे. कुठला आहे असा ऑप्शन, हे बघ, इज एन एपी रिझन डी इक्वल टू 4. पुढचा क्वेश्चन, फॉर एन एपी, एपी आहे म्हणून सांगितलंय, सेव्हन्थ टर्म किती आहे, सेव्हन्थ टर्म किती आहे, 4. त्याच्यानंतर ना कॉमन डिफरन्स किती आहे, -4. ए ची व्हॅल्यू म्हणजे पहिला टर्म विचारलंय, बरोबर का, हा कॉमन डिफरन्स आहे. ए बेटा एन चा फॉर्म्युला, टी एन चा फॉर्म्युला काय, ए प्लस एन मायनस 1. किती टर्म्स आहेत, इथे दिसतंय बघा किती टर्म्स आहेत, टीच्या पायाखाली बघा किती टर्म्स आहेत, 7 आहेत, बरोबर का. T7 पहिला टर्म आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. नंबर ऑफ टर्म्स टीच्या खाली जो असतो, पायाखाली असतो, तो एन ची व्हॅल्यू असते, 7 - 1. कॉमन डिफरन्स किती दिले,
-4. 7th टर्म आपल्याला माहिती आहे 4 आहे. a प्लस 7 - 1 is 6. 6 into -4 is 6 into -4 is बेटा 6 into -4 मायनस हा -24 तिकडे गेल्यावर काय होईल? ए ची व्हॅल्यू काय आहे ते? ए ची व्हॅल्यू काय आहे ते? किती आली? कुठला ऑप्शन बरोबर आहे? सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3. सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3. मल्टिपल्स ऑफ 3 म्हणजे काय? 3चा टेबल. 3च्या टेबलमध्ये येणारे पहिले 5 नंबर. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 50. यांचा सम करायचा आपल्याला. ए बेटा, यांचा सम कसा फाइंड आउट करणार? सम ऑफ एन टर्मचा फॉर्म्युला काय? n/2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस n-1. सांगा बघू. नंबर ऑफ टर्म्स किती आहेत? त्यांनी प्रश्नातच म्हणलंय फर्स्ट 5 टर्म्स. सम ऑफ 5 टर्म्स आपल्याला फाइंड आउट करायचं. नंबर ऑफ टर्म्स किती आहेत? 5. फर्स्ट टर्म काय? नंबर ऑफ टर्म्स 5 आहेत. कॉमन डिफरन्स किती आहे? हे किती येते? हे 5/2. 2 3 जा 6. 5 - 1 is 4. 4 3 जा 12. 12 plus 6 is 18. 2 1 जा 2 9 जा 9 5 जा. सम ऑफ 5 फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3 किती येत आहे? 45. ऑप्शन ए बरोबर. येते का लक्षात? फॉर एन एपी ए इक्वल टू दिलंय, डी इक्वल टू दिलंय. एन टर्माचा फॉर्म्युला यूज करायचा. एन टर्माचा फॉर्म्युला काय? ए प्लस एन -1 डी. ए माहिती आहे, डी माहिती आहे. सबस्टिट्यूट केल्यावर काय येते? एन टर्म. एन टर्म म्हणजे काय विचारलंय? एन टर्म म्हणजे काय विचारलंय? लास्ट टर्म विचार. त्या एपी मधला शेवटचा टर्म विचार. येते का लक्षात? फर्स्ट 4 टर्म्स ऑफ एपी हुज फर्स्ट टर्म इज -2 अँड कॉमन डिफरन्स इज -2. ए बेटा, पहिले फर्स्ट टर्म काय आहे? ए ची व्हॅल्यू काय? -2. कॉमन डिफरन्स किती आहे? -2. त्याचे पहिले 4 टर्म फाइंड आउट करायचे. पहिला टर्म तर हाच आहे. कॉमन डिफरन्स -2 आहे. म्हणजे पहिल्या टर्म मध्ये 2 सबस्ट्रॅक्ट करायचे. ह्याच्यामधून 2 सबस्ट्रॅक्ट केल्यावर काय येते? ह्याच्यामधून 2 सबस्ट्रॅक्ट केल्यावर काय येते? याच्यामधून 2 सबस्ट्रॅक्ट केल्यावर काय येते? बरोबर का? कॉमन डिफरन्स आपण ऍड करत असतो, पण कॉमन डिफरन्स निगेटिव्ह आहे. -2 मध्ये -2 ऍड केल्यावर किती येते? येते का? 10वी पर्यंत आलो का नाही आपण? -2 मध्ये -2 ऍड केल्यावर किती येते? फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉमन डिफरन्स फॉर एन एपी. याचा कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा. कसा फाइंड आउट करायचा कॉमन डिफरन्स? T2 - T1. काय D2 ची व्हॅल्यू? T2 ची व्हॅल्यू काय? T1 काय? हे मायनस इंटू मायनस काय होते? हे किती येते? कॉमन डिफरन्स काय? व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स? कोण आहेत नॅचरल नंबर? पहिले 10 नॅचरल नंबर्स चा सम किती विचारलंय? सम किती विचारलंय? असं पण काउंटिंग करू शकता. फॉर्म्युला काय? सम ऑफ एन टर्मचा फॉर्म्युला काय? n/2 2a प्लस n-1 d. सांगा बघू. पहिले 10 टर्मचा सम करायचा आहे. नंबर ऑफ टर्म्स किती आहेत? पहिला टर्म काय? पहिला टर्म नंबर ऑफ टर्म्स, कॉमन डिफरन्स किती येते? हे किती येते? किती येते? या 10 जणांची बेरीज केली, ऍडिशन केलं तर किती येते? फॉर्म्युलाने करायचं. फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द गिवन सिक्वेन्स. कुठे सिक्वेन्स दिले? समजताय का प्रश्न? फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द गिवन सिक्वेन्स. कुठे दिले सिक्वेन्स? सिक्वेन्सच दिलेली नाहीये. आणि काय फाइंड आउट करायला सांगायचं तुम्हाला? काय फाइंड आउट करायला सांगितलंय? फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म म्हणजे काय? ए ची व्हॅल्यू, T1 ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार? कसं फाइंड आउट करणार? बघत राहायचं त्याला. त्यांनी सांगते आन्सर. काय करायचं? एन ची व्हॅल्यू 1 टाकायची. पहिला टर्म मिळतो. 3 1 जा -4 किती येते? किती येते आन्सर? येते का लक्षात? फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स. या एपीचा पहिला टर्म कोण आहे? कॉमन डिफरन्स किती आहे? 1 - 5 किती होते? 1 मधनं 5 गेले किती राहतात? फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स. आता सारखाच क्वेश्चन आहे बघा. एन ची व्हॅल्यू काय टाकणार? इथे एन ची व्हॅल्यू काय टाकणार?
गिवन सिक्वेन्स इज अन एपी, हे एपी आहे म्हणून सांगितलंय. फाइंड द नेक्स्ट 2 टर्म्स, पुढचे 2 टर्म सांगा. 5 मध्ये किती ऍड केल्यानंतर 12 मिळालं असेल? 12 मध्ये किती ऍड केल्यावर 19 मिळाले? 26 मध्ये 7 ऍड केल्यावर किती मिळते? किती मिळते? 33. 33 मध्ये अजून 7 ऍड केल्यावर किती होते? पुढचे 2 टर्म कोण आहे? 33 आणि फाइंड द कॉमन डिफरन्स फॉर द फॉलोइंग एपी. कॉमन डिफरन्स कसा फाइंड आउट करायचा? T2 मायनस फाइंड सेकंड अँड थर्ड टर्म ऑफ द एपी whose first term is 6 and common difference is -3. ए ची व्हॅल्यू आहे, डिफरन्स ही आहे. पहिल्या टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड केल्यानंतर ना दुसऱ्या टर्म मध्ये, पहिल्या टर्म मध्ये दोनदा कॉमन डिफरन्स ऍड केल्यावर तिसरा टर्म मिळेल. बरोबर का? ह्याच्यामध्ये तो ऍड केल्यानंतर ना दुसरा टर्म मिळणार आहे. ह्याच्यामध्ये दोनदा तो ऍड केल्यानंतर ना तिसरा टर्म. येत आहे का लक्षात? फॉर अ गिवन एपी पहिला टर्म आहे कॉमन डिफरन्स 0 आहे. एनथ टर्म फाइंड आउट करायचं, लास्ट टर्म डिफरन्सच नाही आहे. 2 टर्म मध्ये डिफरन्स आहे का? ह्याचा पुढचा टर्म दुसरा टर्म काय असणार आहे? 3.5 असणार आहे. हा प्रश्न लयदा विचारला बघा वेगवेगळ्या पद्धतीने. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर द फॉलोइंग एपी. पहिला टर्म कोण आहे? कॉमन डिफरन्स काय? 135 मधनं 127 वजा करायचे, किती होतात? फाइंड द सेकंड अँड थर्ड टर्म ऑफ एन एपी. फर्स्ट टर्म काय? कॉमन डिफरन्स काय? ह्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स ऍड केल्यावर दुसरा टर्म मिळतो. ह्याच्यामध्ये दोनदा कॉमन डिफरन्स ऍड केल्यावर तिसरा टर्म. ऍक्टिव्हिटी ह्याच्या अगोदर क्वाड्रॅटिक इक्वेशन वरती एक ऍक्टिव्हिटी विचारत होते, बघितलं का आपण? ह्याच्यावरती पण एक ऍक्टिव्हिटी विचारत होतो. हे अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे? फाइंड द 27th टर्म. 27वी टर्म फाइंड आउट करायची. T27 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. 27th टर्म T27 म्हणजे 27वा टर्म फाइंड आउट करायचा. सगळं दिलेलं आहे. ए ची व्हॅल्यू 9. कॉमन डिफरन्स किती असणार आहे? 4 - 9 5 असणार आहे का किती असणार आहे? -5 असणार आहे. बरोबर का? डी ची व्हॅल्यू -5, नंबर ऑफ टर्म्स 27, इथे सबस्टिट्यूट करायचं. T27 ची व्हॅल्यू मिळते. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द 19th टर्म. 19वा टर्म फाइंड आउट करायचा. ए ची व्हॅल्यू काय? ए ची व्हॅल्यू काय? कॉमन डिफरन्स काय? ए माहिती आहे, कॉमन डिफरन्स माहिती आहे. फॉर्म्युल्यामध्ये सगळं सबस्टिट्यूट करायचं. कॉमन डिफरन्स किती आहे? 13 मधनं 7 गेले, किती राहतात? 6. बरोबर का? ए बेटा इथं काय असतो? ए प्लस काय असतो? n-1 डी. बरोबर का? एन ची व्हॅल्यू 19 आहे, -1. 19 - 1 किती येतो? 18. 18 इंटू कॉमन डिफरन्स केल्यावर किती येते? 18 इंटू किती 6 किती? 18 इंटू 6 इकडं लिहायचं. येते का लक्षात? परत ऍक्टिव्हिटी बघा. फाइंड फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन एपी. पहिला टर्म दिलाय, कॉमन डिफरन्स दिलाय 27वा. सम ऑफ 27 टर्म्स फाइंड आउट करायचे. S27 म्हणजे काय? सम ऑफ 27 टर्म्स फाइंड आउट करायचं. येते का लक्षात? ऍक्टिव्हिटी आहेच बघा, 2 मार्काला ऍक्टिव्हिटी आहेच. 2 मार्काची ऍक्टिव्हिटी कशाची? क्वाड्रॅटिक इक्वेशनची. 2 मार्काची ऍक्टिव्हिटी कशाची? फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स. फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स दिलाय 27वा टर्म, तोच क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द नंबर अँड नॅचरल नंबर्स बिटवीन 1 and 171 विच आर डिव्हिजिबल बाय 5. 5च्या टेबल डिव्हिजिबल बाय 5 म्हणजे काय? हे बेटा 5च्या टेबलमध्ये येणारे नंबर मल्टिपल्स ऑफ 5 किंवा डिव्हिजिबल बाय 5 कोण असणार आहेत? 1 आणि 171 याच्यामधले 5 ने डिवाइड होणारे नंबर्स. 5 ने डिवाइड होणारे नंबर्स म्हणजे काय? 5च्या टेबलमध्ये येणारे नंबर. हे 5 ने डिवाइड होत आहे, हा 5 ने डिवाइड होतो. तर अरिथमेटिक प्रोग्रेशन तुमचा हा आहे. शेवटचा टर्म काय? 171 पेक्षा कमी 5च्या टेबलमध्ये येणारा नंबर कुठला असणार आहे? 170. बरोबर का? तर हे दिलेलंच आहे त्यांनी, हे लिहायची गरज नाही. पहिला टर्म काय? कॉमन डिफरन्स काय? nth टर्म. लास्ट टर्म काय? फॉर्म्युला पण दिलेलं आहे. कॉमन डिफरन्स टाकायचा. कॉमन डिफरन्स किती आहे? एन ची व्हॅल्यू काय? नंबर ऑफ टर्म्स किती आहेत? सॉल्व्ह केल्यावर मिळेल. बरोबर का? हा 5 तिथे जाऊन सबस्ट्रॅक्ट होईल. त्याच्यानंतर ना हा कॉमन डिफरन्सने त्याला काय करायचं? डिवाइड करायचं. मग शेवटी -1 तिकडे पाठवायचं. बेटा ते चालू केलं का? विच टर्म ऑफ द फॉलोइंग एपी इज 560. या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये 560 येणार आहे पुढे कुठेतरी. 560 कुठेतरी येणार आहे. तो कितवा टर्म आहे विचारलाय. विच टर्म ऑफ द फॉलोइंग एपी इज 560. 560 कितवा टर्म आहे विचारलाय. ए ची व्हॅल्यू काय? कॉमन डिफरन्स काय? 11 - 2 किती होते? 11 - 2 किती होते? नाही. बरोबर का? ए बेटा nth टर्म
शेवटचा टर्म काय 560, हा कितवा टर्म आहे, एनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. टर्म कोण आहे, लास्ट टर्म 560, तो कितवा टर्म आहे, हा पहिला टर्म, दुसरा टर्म, तिसरा टर्म, नंबर ऑफ टर्म्स, एनची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. कशी फाइंड आउट करायची, हाच फॉर्म्युला वापरायचा. शेवटचा टर्म काय, पहिला टर्म काय, कॉमन डिफरन्स काय, कॉमन डिफरन्स काय, हा 2 इकडे गेल्यावर मायनस होईल, 558 डिवायडेड बाय हा 9, किती होईल, 9च्या टेबलमध्ये येते का, 9 कितीचा, 9 6 जा 54 आणि 9 2 जा 80, हा -1 तिकडे गेल्यावर एनची व्हॅल्यू काय येते, नंबर ऑफ टर्म्स किती येते एपी मध्ये 60. फाइंड द 19th टर्म, 19वा टर्म फाइंड आउट करायचा. T19 एनची व्हॅल्यू 19 टाकायची, बरोबर का. त्या टी एनच्या फॉर्म्युल्यामध्ये एनची व्हॅल्यू काय टाकायची, 19, ए ची व्हॅल्यू काय टाकणार, पहिला टर्म, कॉमन डिफरन्स किती आहे, कॉमन डिफरन्स किती आहे 6, सगळं टाकल्यानंतर ना 19th टर्म आपल्याला भेटते. येते का लक्षात, तोच फॉर्म्युला यूज व्हावा लागला बघा. फर्स्ट टर्म ऑफ एन एपी कॉमन डिफरन्स राईट एपी, पहिला टर्म काय असणार आहे, पहिला टर्म हाच आहे, दुसरा टर्म काय असणार आहे, ह्याच्यामध्ये डी एकदा ऍड करायचं, 13 असणार आहे दुसरा टर्म, तिसरा टर्म काय असणार आहे, 13 मध्ये परत 5 ऍड करायचं, 13 मध्ये 5 ऍड केलं तर 18, 18 मध्ये 5 ऍड केलं तर 23, 23 मध्ये 5 ऍड केलं तर 28, बरोबर का. असे एपीचे टर्म्स असणार. येते का लिहिता, राईट अँड एपी हुज फर्स्ट टर्म इज ए इक्वल टू 10 अँड कॉमन डिफरन्स इज 5. ए पहिला टर्म हाय, कॉमन डिफरन्स हाय, काय लिहायचंय, एपी पहिला टर्म काय, त्या एपी मधला पहिला टर्म काय 10, कॉमन डिफरन्स काय 5, दुसरा टर्म काय असणार म्हणजे 15, तिसरा टर्म, चौथा टर्म, त्याच्यानंतर ना फाइंड द सम ऑफ फर्स्ट 21 इवन नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे 1 पासून स्टार्ट होणारे नंबर, 1 2 3 4, त्याला नॅचरल नंबर, नॅचरल नंबर म्हणायचं. इवन नॅचरल नंबर म्हणजे काय, 2च्या टेबलमध्ये येणारे नॅचरल नंबर, 2 4 6 8 हे काय इवन नॅचरल नंबर. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 21 इवन नॅचरल नंबर, पहिला इवन नॅचरल नंबर 2 आहे, त्याच्या पुढचा नॅचरल नंबर, इवन नॅचरल नंबर 4 आहे, 6 8 कुठपर्यंत, काय म्हणलंय, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 21 इवन नॅचरल नंबर. हे बेटा असे किती इवन नॅचरल नंबर लिहायचे, 21 लिहायचे, हा पहिला इवन नॅचरल नंबर, हा दुसरा, तिसरा, चौथा, तसंच म्हणलं काय, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 21 इवन नॅचरल नंबर, हे इवन नॅचरल नंबर, यांचा सम आपल्याला फाइंड आउट करायचे. पहिला टर्म काय, कॉमन डिफरन्स काय, नंबर ऑफ टर्म्स किती आहेत, किती टर्मचा सम फाइंड आउट करायचा आहे. सम ऑफ 21 टर्म्स फॉर्म्युला काय, n/2 2a प्लस n-1, n काय आहे 21 -1, d किती आहे 2, 21 डिवायडेड बाय 2, 2 2 जा 4, 20 आणि 2 40, 44, 44 ला 2 ने डिवाइड केलं तर किती होत आहे, 44 ला 2 ने डिवाइड केलं तर 22, 22 इंटू 21 किती होते, 440 मध्ये 22 ऍड केलं तर किती होते, 460. फाइंड द सम ऑफ फर्स्ट एन इवन नॅचरल नंबर. आता किती टर्मचा सम फाइंड आउट करायचं विचारले, सांगितलेलं नाहीये, एन म्हणून म्हणलंय, म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये एन तसंच राहणार आहे, बरोबर का. एनची व्हॅल्यू माहिती नाही, फॉर्म्युल्यामध्ये एन तसंच राहणार आहे, हे करून दाखवतो तुम्हाला. 2 4 6 8 असं काय म्हणलंय, फाइंड द सम ऑफ फर्स्ट एन इवन नॅचरल नंबर. हा पहिला टर्म, दुसरा टर्म, तिसरा टर्म, चौथा टर्म, एनथ टर्म काय असेल, पहिला टर्म 2 आहे, दुसरा टर्म 4 आहे, तिसरा टर्म 6 आहे, डबल आहे का नाही, चौथा टर्म काय 8, पाचवा टर्म काय 10, एनथ टर्म काय असेल 2n असणार, एनथ टर्म काय असणार आहे, लक्षात येते का. ए बेटा सम ऑफ एन टर्मचा फॉर्म्युला काय, एनची व्हॅल्यू एनच ठेवायची, कारण एन टर्मचा सम फाइंड आउट करायला सांगितलंय, एनच ठेवायचं, ठीक आहे. नंबर ऑफ टर्म्स एनच आहेत, पहिला टर्म काय 2 आहे, नंबर ऑफ टर्म्स एनच आहेत, कॉमन डिफरन्स किती आहे, हा n/2, हा 4, 2n-2, या 2 ला आतमध्ये मल्टिप्लाय केलं, 2n-2, 4 मधनं 2 गेले, किती राहतात, या दोघांना काय कॉमन निघते, 2 कॉमन निघतो, 2 बाहेर निघतो,
या दोघातला 2 बाहेर काढलो. ब्रॅकेटमध्ये काय राहतो? वरचा 2 खालचा 2 कॅन्सल होईल. n इंटू n प्लस n इंटू 1 प्लस n किंवा n प्लस 1. परत n ला आतमध्ये मल्टिप्लाय केलंय का? नाही केलं. तसंच ठेवलं. येते का लक्षात? हा क्वेश्चन टेक्स्टबुकमध्ये पण होता का? होता का टेक्स्टबुकमध्ये पण आहे ना? एक्सरसाइज प्रॉब्लेम सेटमध्ये आहे ती. आहे का? सॉल्व्डमध्ये आहे. फाइंड द 24th टर्म ऑफ द फॉलोइंग एपी. ह्याचा 24वा टर्म फाइंड आउट करायचा. nth टर्मचा फॉर्म्युला वापरायचा. n ची व्हॅल्यू 24 टाकायची. बरोबर का? n ची व्हॅल्यू किती टाकायची? 24. 24वा टर्म फाइंड आउट करायचा. डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज अन एपी. हा एपी आहे का विचारलं. याच्यामध्ये काय ऍड केल्यानंतर -5 भेटेल. पॉझिटिव्ह नंबर बघूया. 2 मध्ये काय ऍड केल्यावर 9 भेटेल? 2 मध्ये काय ऍड केल्यावर 9 भेटेल? 7. 9 मध्ये 7 ऍड केल्यावर पुढचा नंबर भेटते का? 16 मध्ये 7 ऍड केल्यावर पुढचा नंबर भेटतोय का? 23 मध्ये 7 ऍड केल्यावर पुढचा नंबर भेटतोय का? म्हणजे हा एपी आहे. इथे पण चेक करू. -12 मध्ये 7 ऍड केल्यावर काय मिळते? -5. हा एपी तर आहे. इफ सो एपी जर असेल तर 20वा टर्म फाइंड आउट करायचा. T20 20th टर्म फाइंड आउट करायचं. n ची व्हॅल्यू किती टाकायची? n ची व्हॅल्यू 20 टाकायची. T20 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पहिला टर्म माहिती आहे. कॉमन डिफरन्स किती आहे? 7 आहे. सगळं सबस्टिट्यूट केल्यावर T20 ची व्हॅल्यू मिळते. 23वा टर्म फाइंड आउट करायचा. येते का लक्षात? 3 मार्काची पण ऍक्टिव्हिटी बघा. इन अन एपी सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. ए बेटा 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म जर विचारले असतील तर त्या 3 टर्मला काय कन्सिडर करायचं? पहिल्या टर्मला कन्सिडर करायचं a मायनस डी. दुसऱ्या टर्मला कन्सिडर करायचं a. तिसऱ्या टर्मला a प्लस. 4 टर्म विचारले असतील तर एपी अरिथमेटिक प्रोग्रेशनचे 4 टर्म जर विचारले असतील, 4 टर्म फाइंड आउट करायचे असतील तर पहिल्या टर्मला म्हणायचं a मायनस 2d. दुसऱ्याला म्हणायचं a मायनस डी. तिसऱ्याला म्हणायचं a प्लस डी. चौथ्याला म्हणायचं a प्लस. 5 टर्म विचारले असतील तर काय म्हणायचं? काय म्हणायचं? a मायनस 2d, a मायनस डी, a प्लस डी आणि a प्लस. येते का लक्षात? इथं टर्म किती विचारले? हे बेटा काय म्हणलंय? इन एन एपी सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज 27 अँड दर प्रोडक्ट इज 504. कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. 3 टर्म आपल्याला फाइंड आउट करायचे. ते 3 टर्म फाइंड आउट करायचे. पहिल्या टर्मला काय म्हणलंय तिने? म्हणलंय का? a मायनस डी. दुसऱ्या टर्मला काय म्हणलंय? a. तिसऱ्या टर्मला काय म्हणलंय? a प्लस डी. असं म्हणायचं. या सगळ्यांचं एडिशन केल्यानंतर असंच का कन्सिडर करायचं? या सगळ्यांचे एडिशन केल्यावर मायनस डी प्लस डी काय होत आहे? कॅन्सल होत आहे. a प्लस a किती a येतात? किती येतात? 3a येतात. त्यांनी काय म्हणलंय? सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स किती आहे? 27. इथं 27 लिहिलं. बरोबर का? 3a ची व्हॅल्यू 27 असेल तर एका a ची व्हॅल्यू किती असेल? 3a ची व्हॅल्यू 27 आहे तर एका a ची व्हॅल्यू किती असणार आहे? 9 असणार. किती असणार आहे? 9. बरोबर. a ची व्हॅल्यू 9 इथे सबस्टिट्यूट करायचं. दुसरी कंडिशन काय दिले? देअर प्रोडक्ट इज 504. या तिघांचा प्रोडक्ट किती आहे? 504. त्याच्यामधलं a आता माहिती झालंय बघा. म्हणजे तिघांचा प्रोडक्ट मधला हा जो इक्वेशन तयार होतो, तिघांचा प्रोडक्ट किती आहे? 504. इथे टाकायचं. हा a माहिती आहे, हा a माहिती आहे, हा a माहिती आहे. a ची व्हॅल्यू माहिती आहे. इक्वेशन मध्ये काय अननोन आहे? इक्वेशन मध्ये काय अननोन आहे? फक्त d अननोन आहे. पण तो क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणार आहे. कसला इक्वेशन मिळणार आहे? क्वाड्रॅटिक. पण ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर ना d चे 2 व्हॅल्यू मिळणार. d चे 2 व्हॅल्यू मिळणार. हे बेटा 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म जे आहेत त्यांचा सम किती आहे? 27 आहे. पहिला टर्म काय भेटला आपल्याला? पहिला टर्म काय भेटला होता? 9 भेटला होता. हे बेटा 9 मध्ये 5 मायनस केल्यानंतर चालतंय का? पहिला टर्म हे बघा. पहिला टर्म 9 -5 डी ची व्हॅल्यू चालते का म्हणायला लागलो मी. ह्याच्यामधनं 5 सबट्रॅक्ट केलं तर काय येतंय? 4. ह्याच्यामधनं 5 सबट्रॅक्ट केल्यावर काय येतंय? -1. या तिघांची सम 27 होतीये का? या तिघांची एडिशन 27 होती का? तर -5 चालणार आहे का? चालणार नाहीये. बरोबर का? हे बेटा -5 चालेल का व्हॅल्यू? चालणार नाही. इथे लिहिलंय बघा काय काय लिहिलंय? उलटा तयार केलाय का? नाही पण पहिला टर्म 9 भेटलाय ना. पहिला टर्म 9 भेटल्यानंतर ना त्याला चेंज कसं करू शकतो? ठीक आहे, जाऊ दे. इन एन एपी द फर्स्ट टर्म इज -5, लास्ट टर्म इज 45. तुम्हाला सम ऑफ एन टर्मचा आणखी एक फॉर्म्युला सांगितलं होतं बघा. तेच विचारलं का इफ सम ऑफ एन टर्म्स इज द एपी इज 120. कंप्लीट द फॉलोइंग.
ऍक्टिव्हिटी. हे बेटा सम ऑफ एन टर्मचा दुसरा एक फॉर्म्युला सांगितलं होतं बघा. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहिती असेल तर सम ऑफ एन टर्मचा फॉर्म्युला दुसरा फॉर्म्युला काय होता? n/2 पहिला टर्म प्लस लास्ट टर्म. हा फॉर्म्युला यूज होईल. पहिला टर्म माहितीये, लास्ट टर्म माहितीये, बरोबर का? सम ऑफ हे बेटा इन एन एपी द फर्स्ट टर्म इज -5, लास्ट टर्म इज 45. सम ऑफ एन टर्म्स इन द एपी मार्क्साला पाहिलं होतं. इन द एपी इज 120. सम ऑफ एन टर्म्स किती आहे? 120. नंबर ऑफ टर्म्स माहिती नाही. पहिला टर्म काय? -5. लास्ट टर्म काय? 45. या दोघांचे एडिशन 40 होते. 40 डिवायडेड बाय 2 इज 20. बरोबर का? 20 इकडे जाऊन डिवाइड होईल. एन ची व्हॅल्यू 3 येते, एन ची व्हॅल्यू 6 येते. एन ची व्हॅल्यू किती येते? 6. बरोबर का? 3 मार्काचा क्वेश्चन. हा क्वेश्चन खूपदा विचारलाय बघा. हा क्वेश्चन खूपदा विचारला. काय म्हणलाय बघा. इफ फर्स्ट टर्म ऑफ एन एपी इज पी, पहिला टर्म काय? सेकंड टर्म इज क्यू. याला T1 म्हणतो. हा याला T1 म्हणतो पाहिजे. याला T1. फर्स्ट टर्म काय? हे बेटा फर्स्ट टर्म काय म्हणले? P. त्याच्यानंतर ना सेकंड टर्म काय? Q. अँड द लास्ट टर्म इज R. लास्ट टर्म म्हणजे कोण असतो? लास्ट टर्म म्हणजे कोण असतो? Tn. Tn म्हणजे लास्ट टर्म. देन शो दॅट द सम ऑफ ऑल टर्म्स. सम ऑफ ऑल टर्मचा फॉर्म्युला माहिती की आपल्याला? सम ऑफ ऑल टर्मचा फॉर्म्युला काय? n/2 2a प्लस n-1. ए बेटा nth टर्म काय? nth टर्म काय? R आहे. सम ऑफ एन टर्म्सच फाइंड आउट करायला सांगितलं ना. सम ऑफ एन टर्म्स ते आहे म्हणून प्रूव्ह करायचं. हे बेटा एन ची व्हॅल्यू माहिती आहे का? नंबर ऑफ टर्म्स माहिती आहे का? हे बेटा नंबर ऑफ टर्म्स माहिती नाही. ठीक आहे. n/2 ए ची व्हॅल्यू पहिला टर्म माहिती आहे का? पहिला टर्म काय? नंबर ऑफ टर्म्स माहिती नाही. कॉमन डिफरन्स किती आहे? T2 मायनस T1. कॉमन डिफरन्स काय? T2 मायनस T1. Q मायनस P. आता ह्याच्यामध्ये काय मिसिंग आहे? सम ऑफ एन टर्म्स तेवढं प्रूव्ह करायचं असेल आपल्याला तर P पाहिजे, Q पाहिजे, R पाहिजे, N नको आहे. म्हणजे एन ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. ए बेटा एन ची व्हॅल्यू कुठून भेटेल? एन ची व्हॅल्यू कुठून भेटेल? दुसरा फॉर्म्युला आपल्याकडे कुठला आहे? हे एक फॉर्म्युला आणि दुसरा फॉर्म्युला काय? nth टर्मचा फॉर्म्युला. nth टर्मचा फॉर्म्युला काय? a प्लस n-1. nth टर्म दिलाय बघा. nth टर्म काय? R. पहिला टर्म काय दिलाय? n-1. कॉमन डिफरन्स काय? Q मायनस P. ह्याच्यावरनं एन ची एक व्हॅल्यू मिळेल. ए बेटा याच्यावरनं एन ची एक व्हॅल्यू भेटेल. ती एन ची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्यावर हेच आन्सर येणार. येते का लक्षात? या टी एनच्या फॉर्म्युल्यावरनं ह्याच्यामध्ये काय अननोन आहे? फक्त एन अननोन आहे. एनची एक व्हॅल्यू मिळेल की नाही? ती एनची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करायची. जेवढं तुम्हाला जमते तेवढं सॉल्व्ह करायचं. शेवटी काय लिहायची? ही स्टेप लिहायची. हेन्स प्रूव्ड म्हणायचं. येते का लक्षात? कारण ते येणारच आहे. येते का लक्षात? असं सॉल्व्ह करायचं. 2च फॉर्म्युले माहिती आहेत आपल्याला. 2 फॉर्म्युल्यामध्ये जेवढं माहिती आहे तेवढं सबस्टिट्यूट करायचं. जेवढं जमते तेवढं सिम्प्लिफाय करायचं. आला आन्सर ठीक, नाही आला तर हेच आहे म्हणायचं. इक्वल टू दिस लिहायचं. हेन्स प्रूव्ड लिहायचं. येते का? पण येणार आहे. सॉल्व्ह केल्यानंतर नाही येते. बघा एनची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर आन्सर आलाय.